श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला तर मग आज आपला विषय आहे श्री स्वामी चरित्र सारामृतांचे वाचन केल्याने आपल्याला कोणकोणते फायदे होणार आहेत ते मी आज सांगणार आहे. व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण पहा. आपल्या जीवनामध्ये खूप दुःख आहेत, संकटे आहेत, पण आपल्याला काही केल्याने हे दुःख संकटे संपत नाही. तर तुम्ही काही करू नका, स्वामीची नित्य सेवा करा. श्री स्वामी समर्थ महाराज नवस न बोलता लवकर प्रसन्न होणारे हे देवता आहेत. आपल्या प्रत्येक दुःख संकटे नाहीसे करून आपल्याला सुख देणारे हे देवता आहेत. हे देवता आपण लगेच सेवा केली, लगेच अनुभव आपल्याला येत नाही. जेव्हा आपली वेळ येईल तेव्हाच आपल्याला योग्य वेळेला योग्य निर्णय ते देतात. त्यांचं नियोजन असतं. फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे, त्यांच्याशी संपर्क जोडायचा आहे, त्यांच्याशी नातं जोडायचं आहे. नातं जोडायचं म्हणजे काय? त्यांचे जे लीला आहेत त्यांचं दररोज वाचन करायचं आहे. वाचन म्हणजे श्रवण करायचं आहे. प्रत्येक ओवी समजून घ्यायचे आहे. जर श्री स्वामी समर्थ सारामृतांचे दररोज तुम्ही 3 अध्याय वाचले तर तुमच्या जीवनात कोणकोणते फायदे होणार आहेत ते आज मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. दररोज वाचन केल्याने आपल्या जीवनामध्ये कोणकोणते फायदे होतात बघा. दररोज वाचन केल्याने आपल्या घरातील शुभ कार्यामध्ये कोणतेही अडथळे येत नाहीत. आपला प्रवास सुखकर होतो. शासकीय कामकाजामध्ये लवकर पूर्ण होते. शासकीय म्हणजे जे सरकारी कामं आहेत ते लवकर पूर्ण होतात. घरात अन्न कधीही कमी पडत नाही. गुरुजवळ हट्ट करू नये, म्हणजे आपण सेवा करत असताना आपला हट्ट स्वामीजवळ धरू नये. संपत्तीचा गर्व होणार नाही आणि आपली चोरी टळेल. सद्गुरूची प्राप्ती होईल. संबंध बाधा नाहीसे होतात. त्याचबरोबर आपले अंगी दानशूरपणा येत नाही. संतती प्राप्ती होते. गुरुसेवा घडते. गुरुकृपा आपल्यावर होते. गुरुसेवेत विघ्न येणार नाही. चित्तशुद्धी होते आणि गेलेले धन परत मिळते. श्री स्वामी समर्थ नामाचा जप खूप फायदेशीर ठरते. दारिद्र्य दूर होऊन संपत्ती प्राप्ती होते. गुरुवर पूर्ण श्रद्धा ठेवल्याने व्यवसायामध्ये प्रगती होते. गुरुभक्ती उत्तम होते. गुरुची कृपा होते. लहान वयातच मनुष्यात सत्मार्ग लाभतो. योग अभ्यासात प्रगती होते. धर्मभेद भाव दूर होतात. आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होते. मार्गदर्शन मिळते. संकटातून सुटका होते. जी श्री स्वामी समर्थांची सेवा करतो त्यांच्या जीवनामध्ये स्वामी सेवेने खरोखरच खूप असे बदल होतात. चमत्कारी बदल होतात आणि ते बदल आपल्याला दिसतात सुद्धा. म्हणून प्रामाणिकपणे स्वामी सेवा करायची आहे. रोज श्री स्वामी समर्थ या मंत्राचं 11 माळी जप, श्री स्वामी सारामृतांचे रोज 3 अध्याय वाचन आणि रोज एकदा श्री सुक्ताचं पाठन आणि रोज रात्री 1 वेळा कालभैरव अष्टकांचं किंवा 11 वेळा पाठ केल्याने आपल्याला जीवनामध्ये कोणतेही संकटे राहत नाहीत. ही सेवा नित्य केल्याने नशीब पत्रिका कितीही खराब असू द्या, ते स्वामी कृपेने ते सगळे दूर होतात आणि आपल्या सगळ्या काही इच्छा पूर्ण होतात आणि आपल्याला धन प्राप्ती होते. कोणत्याही समोर आपल्याला जावे लागत नाही. सगळे संकट स्वामी महाराजांच्या कृपेने सहज दूर होतात. म्हणून ही नित्य 3 अध्याय वाचण्याचे एवढे फायदे आहेत. एवढे फायदे समजून जर कोणी 3 अध्याय वाचायचं जर सोडून दिले तर बघा त्यांच्या जीवनात किती संकट येतात, दुःख येतात. आजकाल आपण पाहतोय एकही माणूस असा नाही की त्यांच्या जीवनामध्ये दुःख आणि संकट नाहीत. म्हणून आपल्याला स्वामी सेवा करायची आहे. 3 अध्याय 11 माळी
एक वेळी श्री सूक्त ही नित्य सेवा करा. प्रामाणिक राहा, मेहनत करा, स्वामीवर विश्वास ठेवा आणि मग जीवनाचं मार्ग हे आपोआप सरळ चालतं. आपल्याला काही करायची गरज नसते. हे सगळं काही स्वामीवर असतं. स्वामी सगळं काही आपलं चांगलं चालवत असतात. जशी परिस्थिती आहे त्याला समोर जायचं आहे. जसं काही आपल्या समोर घडतं ते पाहायचं आहे. खोटं बोलायचं नाही, कुणाची फसवागिरी करायची नाही. वर भक्ती कमी करायची नाही. कितीही दुःख येऊ द्या, संकट येऊ द्या. स्वामीवर विश्वास कधीही डगमगू द्यायचं नाही. तर स्वामी सेवा ही दररोज 3 अध्याय आवर्जून करा. 11 माळी जप करायचा आहे. ही माहिती शेअर करायची होती. माहिती कशी वाटली? जर आवडली असेल तर चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि यूट्यूबवर पाहता असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो जरूर करा. धन्यवाद.